सर्वप्रथम सर्व भक्तांना माझा खूप खूप धन्यवाद। आपल्या सगळ्यांचा प्रचंड प्रतिसादामुळे मलाही नवीन नवीन विषय आपणासमोर घेऊन यायची स्फूर्ती मिळते। आपणा सर्वांना जर असेच नवनवीन विषय आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन विषयांचं नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळेल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेश अथर्वशीर्ष। श्री गणेश ही आपली आद्य देवता आहे, हे सर्वश्रुतच आहे। कोणत्याही शुभ कार्यात गणेशाचे नामस्मरण आपण प्रथमच करतो। आपण गणेशाला विद्येची देवता मानतो। गणेश या शब्दाचा अर्थ म्हणजे गणांचा ईश अथवा प्रभू असा आहे। गण म्हणजे शिव व पार्वतीचे पुत्र। गणांचा अधिपती म्हणून गणपती असे नाव प्रचलित झाले। आदि शंकराचार्यांनी गणपतीस 5 मुख्य देवतांमध्ये स्थान दिल्यावर मग गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली। सामान्यतः असेच मानले जाते। सुमारे 15व्या शतकात गणेशाचा उपासक संप्रदाय गणपत संप्रदाय याचा उगम झाला। हा संप्रदाय गणेशाची मयुरेश्वर म्हणून पूजा करतो। या संप्रदायामध्ये मुख्य मंत्र हा गणेश गायत्री मंत्र आहे। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। या संप्रदायामध्ये गणेश पुराण व मुद्गल पुराण अशी 2 उपपुराणे रचिली गेली। आजच्या विज्ञान आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण अशा युगात आपण गणेशाची तुलना ही कम्प्युटरशी करत असतो। लंबोदर हे आपण CPU म्हणून मानत असतो व वाहन उंदीर मूषक हे गणपतीचे वाहन आपण समजतो। श्री गणेश हा जगतातला हेड ट्रान्सप्लांटचा एकमेव उदाहरण आहे। मला असं वाटतं आजपर्यंत इतर कोणालाही हे जमलेच नाही। श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक उपनिषदच आहे। महाराष्ट्रात अथर्वशीर्षाचा विशेष प्रभाव आपल्याला आढळूनच येतो। रांजणगाव येथील अष्टविनायकापैकी महागणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर हे उपनिषद कोरले गेलेले आहे। अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय गणपत संप्रदायातील मोरया गोसावी महाराज यांनाच देण्यात येईल। यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे 14व्या शतकात झाला होता। श्री गणेश अथर्वशीर्ष ही एक उपासनाच आहे। उपासनेत अंतर्भाव हा असतोच। उपासनेत श्रद्धा, व्याकुळता व समता, संकल्प, त्याग या गोष्टी जरुरीच्या असतात। श्रद्धा म्हणजे विश्वास, व्याकुळता म्हणजे अपेक्षित यशासाठी मनात इच्छा धरून सदैव प्रयत्नशील राहणे, समता म्हणजे कितीही उशीर झाला तरी कोणत्याही स्थितीत मन हे नेहमी स्थिर ठेवणे, संकल्प म्हणजे कोणत्याही स्थितीत मन हे नेहमी शांत ठेवणे। गणेशाच्या प्रत्येक अवयवाचा पूजन हे एकाग्रता आणि सर्व दिशांनी आपले रक्षण व्हावे म्हणूनच असते। उपासना करतो तोच मुळे इच्छापूर्तीसाठी। जसे भौतिक शरीराला संतुलित राहायला संतुलित आहार, स्वच्छ शुद्ध वाणी, संयम यांची गरज असते, तसेच मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी श्रद्धा, त्याला ज्ञानाची जोड व विज्ञानाचे डोळे हवेतच। ज्ञानम विज्ञान संहितम असे म्हटले जाते। ते ज्ञान जे विज्ञानाच्या पलीकडे आहे ते आध्यात्मिक ज्ञान होय। उदाहरणार्थ बरेच वेळेला आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो की सर्व तऱ्हेने सर्व दिशेने मार्ग जेव्हा बंद होतात तेव्हा अनेक लोक देवाचा धावा करतात, अध्यात्माचा धावा करतात। भगवद्गीतेच्या अध्याय 9 श्लोक 1 मध्ये असे वर्णन केलेले आहे
की गुरूंनी दिलेले ज्ञान म्हणजेच विज्ञान आहे. त्यासाठी गुरूंच्या दिव्य स्पर्शाची आवश्यकताही असतेच. ह्याच दिव्य स्पर्शाने शिष्यामधली झोपलेली प्राणशक्ती जागृत होत असते आणि याच ज्ञानावर शिष्य वाटचाल करू लागतो. वैदिक धर्माच्या अनुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवता प्रमुख मानल्या जातात. पृथ्वी, आप म्हणजे जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची एक एक देवता आहे. शास्त्रानुसार यांची उपासना म्हणजेच पंचदेव उपासना होय. या 5ही तत्वांमध्ये परमेश्वर अथवा ब्रह्म यांचे अस्तित्व असतेच. ब्रह्म हे 2 रूपात असतात, दृश्य आणि अदृश्य, साकार आणि निराकार, सगुण आणि निर्गुण. या 5ही भूतांमधील ब्रह्मसाकार रूपात एक गणेश तत्व सुद्धा असते. म्हणूनच प्रत्येक इष्टदेवतेच्या पूजेमध्ये गणेशादी पंचदेवताभ्यो नमः असा पूजेचा प्रारंभ नेहमी करत असतो. ब्रह्म हे सच्चिदानंदच आहे. जीवाचा मूळ हा सत, चित आणि आनंद आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे चैतन्य. अस्तित्व आणि चैतन्य असेल तर आनंदाचा अनुभव घेता येतो. चित अधिक आनंद म्हणजेच सत होय. म्हणजेच चैतन्य असून आनंद असल्यास सत हे असलेच पाहिजे. आनंद अधिक सत म्हणजेच चित्त होय. म्हणजेच सतला आनंद असेल तर तेथे चित्त असलेच पाहिजे. षड्रिपुनी आच्छादलेले मन हे नेहमी अशांत असते. म्हणूनच जीवातील दोष, दुःख, तणाव, त्रास सर्व दूर करण्याकरिता फक्त आणि फक्त ईश्वर चिंतनाशिवाय आपल्याला गत्यंतरच नसते. परमेश्वर हा सर्वव्यापी आहे. म्हणूनच तो कोठेही प्रकट होऊ शकतो. पण तरीही तो पुराणातील वर्णनाप्रमाणे नियमो यमः असाही आहे. म्हणजेच नियमबद्ध असलेल्या ज्ञानाचेच हे एक शास्त्र आहे. ह्या ईश्वरी सत्तेत जी काही सर्व स्थित्यंतरे होत असतात त्याच्या सर्व गोष्टी या शास्त्रानुसारच होत असतात असे ऋग्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. श्री रामकृष्ण परमहंसांनी तर विवेकानंदांना असे ठासून सांगितले होते की कोणत्याही कारणाने का होईना उत्पन्न झालेली ही देवतांची रूपे ही वेदांतीच म्हणतात. त्याचप्रमाणे काल्पनिक नसून ती प्रत्यक्षच आहे आणि उपासकांना तसा अनुभव पण येत असतो. श्री विष्णू केशव पाळेकर म्हणजे अप्रबुद्ध पाळेकर यांच्या विचार साधनेतील अथर्व शीर्षाचा प्रारंभ ह्या पुस्तकात गणेश अथर्व शीर्षाविषयी बरीच प्रस्तावना दिलेली आहे. श्री दत्ताचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती अथवा आळंदीचे स्वामी यांच्या शिष्य परंपरेतील श्री अप्रबुद्ध पाळेकर हे एक परम विद्वान तपस्वी होते. श्री गणेश अथर्व शीर्ष हे गणक ऋषींनी रचलेले आहे. थर्व म्हणजे चंचल, अथर्व म्हणजे स्थिर, शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठनाने बुद्धीला स्थिरता येते असे हे एक उपनिषद म्हणजेच अथर्व शीर्ष आहे. या स्तोत्राचे आगळे असे एक अजून वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे अथर्व शीर्षाच्या आरंभी आलेले तत्वमसी ते तू आहेसच हे सामवेदाचे महावाक्य समजले जाते. प्रत्येक वेदाला एक स्वतंत्र महावाक्य असतेच हे सर्वश्रुतच आहे. अथर्व शीर्षामध्ये प्रथम सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजे परब्रह्म होय असे वर्णन आलेले आहे. भगवान जैमिनी ऋषींचे सामवेदी शाखेतील शिष्य मुद्गल ऋषी यांनी साममुद्गल गणेश सूक्ताची प्रथम रचना केली आणि त्यानंतर शिष्य गणक ऋषींनी गणेश अथर्व शीर्षाची रचना केलेली आहे. बहुतेक मंत्रांमध्ये आपल्याला असे दिसून येते की देवतेचे ध्यान म्हणजेच मूर्तीचे वर्णन आधी असते व त्यानंतर स्तुती आलेली असते. परंतु ह्या उलट अथर्व शीर्षात स्तुती ही आधी आलेली आहे आणि ध्यान त्यानंतर आलेले आहे.
अथर्वशीर्षात 3 भाग आहेत: शांती मंत्र, ध्यानविधी व फलश्रुती. गणपतीचा जन्मदिवस माघ मासातील शुद्ध पक्षातील विनायकी चतुर्थी आहे. यालाच आपण वरद विनायक चतुर्थी असे पण म्हणतो. पौर्णिमांत पंचांगानुसार माघ मासातील जी संकष्टी चतुर्थी येते ती 12 महिन्यातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. उत्तर भारतामध्ये याला फार महत्त्व आहे. त्याला तिलकुंद किंवा तिळी चतुर्थी असे पण म्हणतात. परंतु अमांत पंचांगानुसार पौष मासातील संकष्टी चतुर्थी सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. दक्षिण भारतामध्ये या चतुर्थीचे फार महत्त्व आहे. या दिवशी तीळ आणि गूळ यांनी बनलेले पदार्थांचा गणेशाला नैवेद्य दाखवत असतात. नागपूरचा स्वयंभू गणपती विदर्भातील अष्टविनायकातील एक गणपती. याला टेकडी गणेश मंदिर असे पण म्हणतात. या टेकडी गणेश मंदिरामध्ये पण पौष मासातील संकष्टी चतुर्थीलाच मोठी यात्रा भरत असते. गणपतीचा जन्मदिवस हा चतुर्थी आहे. चतुर्थी ही तुर्या अवस्था म्हणजेच आत्मिक साधनेची एक अवस्था मानली जाते असेच भारतीय तत्वज्ञान मानते. आता तुर्या अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या अशा 4 अवस्था मानल्या गेलेल्या आहेत. हे सर्वश्रुतच आहे. पौर्णिमेच्या नंतर जे 15 दिवस येतात याला कृष्ण आणि वद्य पक्ष असे म्हणत असतात व अमावस्येनंतर जे 15 दिवस येतात त्याला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष असे म्हणत असतात. संकष्टी चतुर्थी ही पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात 4 दिवसांनी येत असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा पूजा भविष्य पुराणात आणि नरसिंह पुराणात मध्ये वर्णन केलेले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि पूजेचे महत्त्व कथन केले होते. अमावस्येनंतर 4 दिवसांनी येणारी शुद्ध पक्षातली चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थी. मंगळवारी जी चतुर्थी येते त्याला आपण अंगारिकी चतुर्थी असे म्हणत असतो. अंगारिकी चतुर्थी अधिक मासात जर आली तर त्याचे विशेष महत्त्व असते. कारण ती चतुर्थी 21 वर्षांनी एकदाच येत असते. ते कसे ते आपण थोडंसं विवरण बघूया. दरवर्षी एकूण 12 संकष्टी चतुर्थी असतात. ज्या वर्षामध्ये अधिक मास येतो त्या वर्षामध्ये 13 संकष्टी चतुर्थी येत असतात. अधिक मास हा 33 महिन्यांनी येत असतो. आपण म्हणू की 3 वर्षामध्ये एकदा अधिक मास येतो. म्हणून 37 संकष्टी चतुर्थी त्या 3 वर्षामध्ये येतात व एकूण वार 7 म्हणून 3 वर्षात अंगारिकी येण्याची शक्यता ही 37/7 म्हणजे 5 असते. म्हणून साधारणपणे 3 कालदर्शिक वर्षामध्ये 5दा अंगारिकी चतुर्थी येते. 33 महिन्यांमध्ये म्हणजेच 3 वर्षामध्ये एक अधिक मास येतो. अधिक मासात मंगळवारी संकष्टी चतुर्थी येण्याची शक्यता ही 7मध्ये एकच असते. म्हणजेच 7 वेळेला अधिक मास आला तर एकदा अंगारिकी 7 गुणिले 3 म्हणजे 21 म्हणजेच 21 वर्षामध्ये साधारणतः 7 अधिक मास येत असतात. म्हणूनच साधारणपणे अधिक मासामध्ये 21 वर्षात एकदाच अंगारिका येत असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत श्री गणेशाचा उत्सव असतो. भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी हा दिवस या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये असा पायंड आहे. या काळात साधारणतः तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर राशीमध्ये चंद्र असतो. या 4 राशीत वृश्चिक राशीचा आकार हा गंडस्थळ आणि त्यावरून लोंबणारी सोंड याप्रमाणे असते. बहुधा हस्त नक्षत्रावरती श्री गजाननाची स्थापना होत असते. हस्ताचा आणि हत्तीचा फार थोडा फरक आहे. तेव्हा वृश्चिक राशीची सोंड आणि हस्ती म्हणजेच हत्ती यांची सांगड घालून गणेशाची म्हणजेच गजाननाची मूर्तीची कल्पना तयार झाली असे म्हटले जाते. गणेश चतुर्थीचे अजून विशेष असे की त्याच दिवशी दत्ताचा पहिला अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा पण जन्म याच दिवशी झालेला होता. 1320 साली यांचा गणेश चतुर्थीच्या दिवशी जन्म झाला होता. 2020ला त्यांना 700 वर्ष पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्माची पण एक सुंदर आख्यायिका आहे. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह पापण्णा अवधानी यांच्या सोबत झाला. गोदावरी मंडळाअंतर्गत असलेल्या आईनविल्ली या गावामध्ये झालेल्या गणपती महायागास हे दोघे गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेमध्ये स्वीकार करीत आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी सुवर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले आणि शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईल असे वचन दिले. पापण्णा अवधानी आणि राजमांबा हे श्रीपाद श्रीवल्लभ अवतारामध्ये त्यांचे पितामह आणि मातामह होते. मनुष्याला स्वतःचे मनुष्यपण म्हणजेच आत्मा परमात्मा स्वरूपात मिळवून टाकता यावा म्हणून निसर्गामध्ये जी काही योजना आहे तिचे मुख्य 4 पर्याय आहेत. प्राणशक्ती, मनाची शक्ती, संकल्पनात्मक बुद्धीची शक्ती आणि चौथी वाक्शक्ती. या चौघांच्या साह्याने कोट्यावधी साधनांची रचना झालेली आहे हे आपल्याला माहितीच आहे. तसेच मंत्रांच्या आधाराने पण अनेक साधनांची रचना झाली आहे. मंत्र हे विशिष्ट संस्कृत अक्षरांचा अथवा शब्दांचा समूह असतो. शब्द ही अशी गोष्ट आहे की उच्चारणाऱ्याचा तर फायदा करतेच पण साऱ्या जगभर पसरून जगाचेही कल्याण करते. ज्या शरीर यंत्रातून शब्द बाहेर पडावायचा ते शरीर योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धच ठेवायला आणि त्यातूनच इष्ट असलेले वेदोच्चार करावयाचे आहे. मंत्रशास्त्र म्हटले की बीज, मंत्र, छंद, देवता, ऋषी, शक्ती, कीलक या सर्व गोष्टी आल्याच. मंत्र हा बीजाचे स्थूल स्वरूप आहे. मूळ एका पदार्थाचे ज्याप्रमाणे अनेक प्रकार करता येतात त्याचप्रमाणे बीजशक्तीचा विशेष कल्पनेप्रमाणे अनुभव येण्याकरिता ज्या काही शब्दांची अनुपूर्ती आवश्यक आहे तिच्याप्रमाणे केलेला उच्चार म्हणजेच मंत्र आहे. देवतायाः शरीरं तु बीजादूत पद्यते ध्रुवम्. इंद्रियांना गोचर होणारे तिचे सूक्ष्म स्वरूप बीज हेच असते म्हणजेच देवता. अनंत तत्वातनं व्यक्त होणारी विशेष प्रकारची शक्ती म्हणजेच देवता असे म्हटले जाते. हे सारे विश्व नादमय आहे. नाद आणि वस्तू अभेद्य रूप आहे कारण वस्तू हे नादाचेच स्थूल स्वरूप आहे. नादामध्ये वस्तू निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. 5ही इंद्रियांमध्ये कान आणि डोळे हे जास्त प्रभावशाली आहे. म्हणूनच अथर्वशीर्षाचा साक्षात्कार हा बरेचदा नाद रूपात म्हणजे ध्वनी रूपात होऊ शकतो किंवा दृश्य रूपामध्ये पण होऊ शकतो. उदाहरणार्थ ओम हा स्वयंभू नाद आहे. ओंकाराने प्रतीत होणारा नाद व त्या नादांचा वर्ण म्हणजेच रंगांच्या रूपाने येणारा अनुभव हे मात्र सत्य आणि नित्य आहे. अथर्वशीर्षात असे म्हटले आहे की आविर्भूतमच्या सृष्टुते प्रकृते पुरुषात परम. गजानन हे सर्व मंत्रशक्तीचे आणि म्हणूनच वेदांचेही आधिदैविक तत्व असल्यामुळे त्याच्या ह्या मूळ स्वरूपाची ही उपासना आहे. कोणत्याही कार्यारंभी श्री गजाननाचे सुपारीवर आवाहन करून पूजन करण्यापर्यंत असे अनेक या उपासनेचे प्रकार आहेत. भगवान शिव हे जरी गजाननाचे पिता असले तरी त्यांनाही हा मान दिलेला नाही. त्यांनाही प्रथम गणेशाचे पूजन करावे लागते. शिव पण गणपतीला नमस्कार कर असे शास्त्रात लिहिलेले आहे. याची पण एक खूप छान आख्यायिका आहे. भगवान शिव एकदा युद्धाला गेले होते. तेव्हा ते परत आल्यावर त्यांना नारद भेटले. भगवान शिव युद्धावरून पराभवानंतर परत आले होते.
नारद मुनींनी त्यांना विचारलं की जाताना आपण गणेशाचे पूजन केले होते का? शिवांनी यावर उत्तर दिले, हे काय, गणेश तर आमचा पुत्र होय. तरीही नारद मुनींनी त्यांना सांगितलं की गणेश ही विश्वाची देवता आहे, तेव्हा एकचित्ताने आपण पूजन करावे आणि मग युद्धावर जावे. दुसऱ्याच दिवशी शिवांनी युद्धावर जायच्या आधी गणेशाचे एकाग्र चित्ताने पूजन केले आणि मग युद्धावर गेले. तरी परत येताना ते युद्ध जिंकून आले. वैदिक धर्म हा वेदमयच असल्यामुळे कोणत्याही कार्यारंभी निर्विघ्नांत सिद्ध्यर्थ श्री गजाननाचे स्मरण हे आवश्यकच आहे. हवामान सुक्त हे ज्याप्रमाणे श्री विष्णूचे, रुद्र श्री शंकराचा, सौर सुक्त हे सूर्याचे, स्त्री सुक्त हे देवीचे, त्याचप्रमाणे ब्रह्मणस्पती सुक्त हे श्री गणेशाचे ऋग्वेदीय सुक्त आहे. परंतु परिपाठात जसे श्री विष्णूच्या बाबतीत पुरुष सुक्त जास्त विशेष आहे, त्याचप्रमाणे श्री गणेशाच्या बाबतीत अनेक प्रकारच्या उपासनांमध्ये श्री गणेश अथर्वशीर्ष फार विशेष आहे. अर्वाचीन शास्त्राप्रमाणे श्री गजाननाच्या उपासनेतील श्री गणेश अथर्वशीर्ष अत्यंत प्रखर अशी उपासना आहे. याचे कारण असे आहे की सर्व प्रकाश किरणांमध्ये तांबड्या रंगांचे किरण अत्यंत प्रखर आहे आणि अथर्वशीर्षात पण रक्तवर्णाच्या गणेशाची, रक्तवस्त्र धारण केलेल्या रूपाची, रक्तगंधानु लेपानी आणि रक्तपुष्पाने पूजा करावी असे वर्णन आलेले आहे. तेवढ्याच करिता सर्व प्रकारच्या निस्तेज परिस्थितीत जर तेजस्वितेची अत्यंत गरज असेल तर अथर्वशीर्ष हे फारच प्रभावशाली आहे. वैयक्तिक उपासना कोणाचीही काहीही असली तरी श्री गजानन वेदांची देवता असल्यामुळे अथर्वशीर्षाचे उपासना यज्ञोपवीताचा अधिकारी असलेल्या प्रत्येकानेच ही उपासना करावी हे इष्टच आहे. पूर्वी अशी प्रथा होती की 8व्या वर्षी मुलाची मौंज करत असत व मौंज झाल्याबरोबर मुलाला संकष्टी चतुर्थीचे व्रत देण्यात येत असत. संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि अथर्वशीर्ष हे उघड सकाम साधनच आहे. उपासना, स्तोत्र, मंत्र यांनी जी ऊर्जा शरीरात संचार करते किंवा जी ऊर्जा मिळत असते ती आत्मसात करता पण आली पाहिजे. 8 वर्षापर्यंत मुलांची जे शरीरातील चक्र असतात ती सक्षम किंवा सबल नसतात. इतकी ऊर्जा आत्मसात करायला ती सबल नसतात. मानसिक, शारीरिकरित्या ती थोडी नाजूक असतात. यातलाच अजून एक भाग असा आहे की जी काही उपासना आपण रोज करत असतो त्याने आपल्याला एक रक्षक कवच मिळत असते. जन्मापासून जी ऊर्जा आपल्याला मिळालेली असते ती हळूहळू शेवटपर्यंत संपुष्टात येत असते. ती कायम राहण्याकरिता म्हणून फलश्रुतीमध्ये आविर्भूतमच्या सृष्टुते प्रकृते पुरुषात्मरम असे वर्णन आलेले आहे. मौंज मुलाला संकष्टी चतुर्थीचे व्रत दिल्यानंतर 8व्या वर्षानंतर मुलाला सर्व प्रकारचे रक्षक कवच मिळण्याकरता ही उपासना दिलेली असते. शास्त्रानुसार गणपती बाप्पा हा नेहमी आनंदी राहणारा देव असं वर्णन आलेले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची आपल्या भारतामध्ये परंपरा आहे. मोदक हा गणेशाला अत्यंत प्रिय आहे. मोदक म्हणजे आनंद देणारे. मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होत असते, आनंदी होत असते. या मोदकाची पण एक छान आख्यायिका आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले. ह्या युद्धामध्ये गणरायाचा एक दात तुटला होता. दात तुटल्याने बाप्पाला काहीच खाता येत नव्हतं, खूप त्रास होत होता. त्यावेळी आपल्या लाडक्या गजाननासाठी एक खास पदार्थ तयार करण्यात आला होता. जो पदार्थ खाताना गणरायाला त्रास होणार नाही आणि त्या पदार्थाची गोडी पण मनात भरून राहील व होणारा त्रास पण विसरायला सोपे जाईल. हा पदार्थ म्हणजेच मोदक आहे. मोदक हे परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे. मोदकाचा गोडवा
तेव्हाच जाणवतो जेव्हा ज्ञानी अनेक संकटांचा सामना करून तपस्वी होतो. मोदक हे ज्ञाननिष्ठ, ज्ञानरस आणि ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित अवस्थेचा परिचय करून देणारे आहे. मोदक हे बुद्धी, परिश्रम आणि तपस्या यांच्या बळावर यश मिळवण्याचे एक सूचक आहे. मोदकाची अजून एक आख्यायिका आहे. असे सांगितले जाते की कार्तिकेय आणि गणेश हे शिव पार्वतीचे पुत्र होय. पार्वती मातेने एकदा मोदक केले असताना कार्तिकेय आणि गणपतीला मोदक वाटून खाण्यास सांगितले होते, पण दोघांनाही ते मोदक एकट्यानेच खायचे होते. ते दोघांनाही वाटून खायचेच नव्हते. तेव्हा पार्वती मातेने पुन्हा कार्तिकेय आणि गणेशाला मोदक वाटून खायला सांगितले, परंतु दोघेही तरीही तयार नव्हते. मग यावर मातेने तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा घालून या, जो जिंकेल त्याला मोदक मिळतील असे सांगितल्यावर कार्तिकेय आपल्या मोराचे वाहन घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघून गेले, परंतु गणेश तेथेच थांबले. गणेशाने शिवपार्वतीला 3 प्रदक्षिणा मारल्या व हे काय केलंस असं विचारल्यावर गणपतीने उत्तर दिलं की मी आता पृथ्वी प्रदक्षिणा घातली, हीच माझी पृथ्वी आहे. यावर चकित होऊन, खुश होऊन पार्वती मातेने सर्व मोदक गणपती बाप्पाला खावयास दिले. अजून एक आख्यायिका अशी आहे की गणपतीने ओळीने 21 असुरांचा वध केला होता आणि भाद्रपद चतुर्थीला सिंधुरासुराचा वध केला होता. त्यासाठी पार्वतीने एका असुराच्या वधासाठी 1 मोदक, अशा प्रमाणे 21 मोदक 21 असुरांच्या वधासाठी गणपतीला खावयास दिले होते, असेही स्कंद पुराणात वर्णन आलेले आहे. गणेशाची पूजा का व कशी करावी याचे पण एक शास्त्रच आहे. त्याचे आपण थोडेसे विवरण बघूया. श्री गणेशाची पूजा म्हणजे मूर्तीपूजा आलीच. मूर्तीपूजेचे सारे तंत्र म्हणजे नुसती मूर्ती कशी असावी इतकेच नव्हे, तर अमुक मूर्तीची पूजा अमुक पूजा द्रव्यांनी व्हावी, तिची पद्धतही अमुकच असावी, नैवेद्यही नुसता अमुकच नव्हे तर अमुकच पद्धतीने केला असावा, हे मूळ शास्त्राला धरून ठरलेल्याच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ साऱ्या जगतामध्ये विद्युत भरून राहिलेली आहे. हे जरी खरे असले तरी त्या विद्युताचा मनुष्याच्या इच्छेप्रमाणे उपयोग व्हावयाचा म्हटले तर सशस्त्र रीतीने यंत्र बनवून त्याच्याद्वारेच करून घ्यावा लागतो, नाही का? विष्णू, शंकर, गणेश हे विश्वातील देवता म्हणजे अगोचर अशा मोठ्या मोठे पॉवर स्टेशनच म्हणता येईल, विद्युत केंद्रे, शक्ती केंद्रे म्हणता येईल. परंतु त्या केंद्रांचा आपणास उपयोग होऊ शकतच नाही. त्याकरिता स्वतःच्या घरी अथवा मंदिरात मूर्तीसारखे छोटेखाने यंत्र म्हणजे स्विच तयार करून त्या शक्ती केंद्राशी शास्त्रानुसार संबंध हा जोडावाच लागतो. अशा प्रकारे शक्ती प्रवाह त्या मूर्तीत उतरल्यावर तेथून तो आपल्या स्वतःशी जोडून घेतला म्हणजेच साधकाचे खरे काम झाले. असा तो जोडावयाचा म्हणजे स्वतःच्या शरीरातील सारे शक्ती प्रवाह देवाच्या मूर्तीच्या प्रवाहाशी आपल्याला सदृश्य झाले पाहिजे. तसे ते होतील अशी राहणी ठेवणे याचेच नाव उपासना असे आहे. म्हणूनच समान प्रत्यय प्रवाह करणं अशी व्याख्या श्रीमदाचार्य करतात. देवभूत्वं देवं यजेत, देव बनूनच देवाची पूजा व उपासना करावी असे तंत्रज्ञान सांगते. जेव्हा त्या देवतेप्रती आपला प्रतिकात्मक भाव निर्माण होतो तेव्हाच देवतेची प्रतिमा आपल्या अंतर्मनात निर्माण होते. त्या देवतेचे तत्व आपल्यात आत्मसात होते व त्याची फलप्राप्ती आपल्याला होऊ शकते. पण बरेचदा तसे नसते, किंबहुना उलटच असते. म्हणूनच हवा तो प्रत्यय आपणाला येत नाही. ज्याप्रमाणे एका उंचीवरील 2 केंद्रांमध्ये बिनतारी विद्युत संदेश मिळू शकत नाही, तसेच हे आहे. पूजेचे सारे तंत्र म्हणजे पूजा कशी करावी, कोणत्या मंत्रांनी करावी, कोणत्या द्रव्यांनी करावी याचे रहस्य अगदी थोडक्यात रसायनशास्त्रातल्या एका उदाहरणाने आपल्याला समजून
देता येईल. एक विशिष्ट देवता म्हणजे एक विशिष्ट तत्व आहे. जसे आपण एखाद्या गोष्टीकरिता सांकेतिक XYZ असा वापर अंकगणितामध्ये करत असतो, त्याचप्रमाणे ग हे अक्षर एक विशिष्ट तत्व आहे असे समजून त्याचा निर्देश करावयाचा असे जर आपण ठरविले, तर शास्त्रीय पूजा म्हणजे पृथ्वीवरील पंचतत्वात अनेक प्रकारांनी असलेले ग नियमाने एका ठिकाणी जर गोळा करावयाचा आणि त्याची त्या त्या तत्वाप्रमाणे पूजा करावयाची. लौकिक विधीकरिता व भक्ती सुखाकरिता जरी 64 उपचारांची पूजा असली तरी मुख्य पूजा ही पुरुष सूक्ताच्या विनियोगाप्रमाणे 16 उपचारांची आणि पंचतत्वात्मकच असायला हवी असते. आणि म्हणूनच पंचतत्वात जेथे कोठे पृथ्वी तत्वातला ग आढळेल तेथून तो घ्यायचा असल्यामुळे मूर्तीचा अभिषेक कोणत्या द्रव्यांनी करावयाचा आणि नैवेद्य आणि फुले कोणती अर्पण करावयाची इत्यादिकांचे नियम शास्त्रामध्ये ठरले गेले. आपतत्वाचा उपयोग हा अभिषेकाच्या रूपाने घ्यावयाचा आहे. तेजाकरिता दीप आहे, वायुतत्वाकरिता परिमल द्रव्यांची योजना आहे. अशी व्यवस्था इतर सर्व बाबतीतही शास्त्रात दिलेली आहे. या सर्वातील ग तत्वांचे एकीकरण त्यांना अनुकूल अशा वेदमंत्रांनी व्हावयाचे म्हणून श्री गजाननालाच ब्रह्मणस्पती सूक्ताचा अथवा अथर्वशीर्षाचा अभिषेक करावयाचा असतो. शिवशक्तीकरिता रुद्र इत्यादी नियम ठरले गेले. विष्णूला तुळशी, शंकराला धोत्रा, गणपतीला दुर्वा वाहण्याचे शास्त्रही तेच आहे आणि म्हणूनच देवीला दुर्वा व्हायच्या नसतात, गणेशाला तुळशी कधीच वाहू नये इत्यादी नियम ठरले. त्याचा अर्थ हाच आहे की गणेशाचे तत्व म्हणजे एलिमेंट आणि तुळशी याचे तत्व एकत्र मिसळू शकतच नाही, एकमेकात सहज मिसळणारी गोष्टच नाही आणि म्हणूनच गणेशाला तुळशी वाहत नाही. गम हे गणेशाचे तांत्रिक शरीर आहे व हाच त्याचा महामंत्र पण आहे. तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे, शिवाय गणांचा अधिपती पण आहे. शास्त्रीय पद्धतीने पाहिले तर श्री गणेश पूजेकरिता अमृतमय दुर्वा, अग्नीसारखी प्रखर शमी आणि श्वेतमांदार, त्याचप्रमाणे लाल रंगाचे फूल हे जास्त प्रशस्त असते. अथर्वशीर्षाच्या द्वारे श्री गजाननाची उपासना ही हल्लीच्या काळात जास्त उपयुक्त आहे. आजचा काळ म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या शास्त्रांचा परमोच्च बिंदूच आहे, त्याचप्रमाणे भारतीय शास्त्रांच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू म्हणजे द्वापार युग आहे. अथर्वशीर्षाची उपासना ही त्या काळाचा अवशेष आहे. गणपतीला ब्रह्मतत्वतः असेही मानण्यात आलेले आहे. काही ठिकाणी गणपती हाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश, इंद्र, सूर्य, चंद्र आहे असे मानले गेलेले आहे. गणपती म्हटला की 21 अंकाला फार महत्व आहे. 21 वर्षामध्ये अधिक मासात अंगारिका जशी एकदा येते त्याचप्रमाणे 21 जुडी, 21 दुर्वांचा हार, 21 मोदक यांच्याही अनेक आख्यायिका आपल्याला शास्त्रामध्ये आढळून येतात. 21 दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते, हे सर्वश्रुतच आहे. जुडी वाहताना दुर्वांचा अग्रभाग आपल्याकडे असावा असे सांगितले जाते. दुर्वा गणपतीच्या डोक्यावरच व्हाव्यात यामागे पण एक आख्यायिका आहे. एकदा ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशाने असुराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटामध्ये खूप जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुड्या गणेशाला खाण्यास दिल्या. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी गणराया म्हणाले होते
की यापुढे मला 21 दुर्वा अर्पण करणाऱ्याला हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. म्हणूनच गणपतीला 21 या संख्येत दुर्वा वाहत असतात. दुर्वा ही एक औषधी वनस्पती पण आहे. पोटातील विकारांवर मानसिक शांती, कर्करोगाच्या रुग्णांवर दुर्वा ही फारच लाभप्रद असल्याने शास्त्रात वर्णन केलेले आहे. हे सर्वश्रुतच आहे. शिवाय शास्त्रज्ञांनाही हे आढळून आलेले आहे. आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. याची पण एक खूप सुंदर आख्यायिका आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की महाभारताची रचना ही महर्षी व्यासांनी केली आहे, पण ते गणपतीकडून लिहून घेतलेले आहे. जेव्हा गणपतीकडनं ते लिहून घेण्यात आले तेव्हा गणपतींनी एक अट घातली की तुम्ही कथा हळू सांगणार असाल तर मला कंटाळा, यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. व ती अट महर्षी व्यासांनी मान्य केली. पण गणपतीला सांगितले की मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजून उमगला तरच ते वाक्य लिहून पूर्ण करावयाचे, अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे. ही महर्षी व्यासांची अट गणपतींनी मान्य केली. त्याचप्रमाणे महाभारताच्या लेखनाचा श्री गणेश केला. महर्षी व्यास नेमके काय सांगत आहे हे समजावून संपूर्ण कथा लिहून घेण्यासाठी गणपतीला तब्बल 3 वर्षाचा कालावधी लागला होता असे सांगितले जाते. दिवसेंदिवस एकाच ठिकाणी बसून गणपतीचे शरीर आकडून गेले आणि उष्णताही वाढू लागली. त्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. मातीचा लेप लावून जाडसर होऊ लागला. त्याला टणकपणा आला व गणरायाने मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा पूर्ण झाल्यानंतर ही सर्व माती गणरायाने झटकून टाकली व विसर्जित करण्यात आली. आणि म्हणूनच तेव्हापासून महाभारताचा लेखक या सन्मानार्थ गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याची परंपरा चालू झाली. देवी पुराण, स्कंद पुराण, पद्मपुराण, वराह पुराण प्रमाणे गणेश जन्माच्या आख्यायिका अनेक आहेत. याच संप्रदायामध्ये पार्थिव गणेश मूर्तीची पूजा सुरू झाली असेही म्हटले जाते. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करावयाचे हे व्रत आहे. महिनाभर जर करता आले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी ही पूजा करावी अशी या मागची धारणा आहे. नदी किनारी जाऊन स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी मातीची गणेश मूर्ती हातावरच तयार करून तेथेच 16 उपचारांची पूजा करतात व तेथे नदीतच त्या पार्थिव गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करतात असे हे व्रत आहे. परंतु कालांतराने यामध्ये बरेच बदल घडून आलेले आपल्याला आढळून येतात. श्री गणेश अथर्वशीर्ष ही उपासना करताना काही साधे, सोपे व सरळ नियम आपल्याला पाळायला पाहिजे असतात. त्याबद्दल थोडंसं वर्णन करते. सुचिरभूत होऊन श्रद्धा व भक्तीने हे उपनिषद म्हणावे असे वर्णन केलेले आहे. शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच म्हणावे. दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तोंड केले तर चालते. अथर्वशीर्ष हे अत्यंत संथपणे एका गतीत म्हणावे. प्रत्येक शब्दाचा उच्चार हा नेहमी स्पष्ट असावा. वडीलधाऱ्यांना अथवा गुरूंना नमन करून हे अथर्वशीर्ष चालू करावे. अथर्वशीर्षाचे 2 भाग आहेत, एक मंत्राचा आणि दुसरा फलश्रुतीचा. मंत्राचा भाग वरदमूर्तीये नमः या शब्दांनी संपतो असे साधारण समजले जाते. त्यामुळे अनेक आवर्तने जर करावयाची असली तर वरदमूर्तीये नमः पर्यंतच म्हणावे. शेवटच्या आवर्तनाच्या अखेरीस एकदा फलश्रुती म्हणावी असे सांगतात. अथर्वशीर्ष हे प्रखर असल्यामुळे त्याच्या आधी आणि अंती शांती म्हणणे फार आवश्यक असते. परंतु बहुधा असे बघण्यात येते की आधी शांती म्हणण्यात येते आणि मागाहून सहनावतू इत्यादी शांती म्हटली जाते. सहनावतू ही सर्वसामान्य शांती असल्यामुळे ती म्हणण्यात
काही हरकत नाही, परंतु तिच्या आधी अथर्वशीर्षाची शांती म्हणणे हे फारच आवश्यक असते. एकाच बैठकीत अनेक आवर्तनं जर करावयाची असली तर प्रत्येक वेळेस शांती म्हणावयाची गरज नाही. प्रारंभी एकदा म्हणून आवर्तने संपल्यावर मग पुन्हा शांती म्हणणे आणि मग वाटल्यास सहनावतू म्हणणे योग्य आहे. अथर्वशीर्षाची 21 आवर्तने म्हणजे एक अभिषेक असे शास्त्रात लिहिलेले आहे. 1000 वेळेला आवर्तने केल्यास पाहिजे ते फलप्राप्ती होते असे शास्त्रवचन आहे. त्याला सहस्त्र आवर्तने असे म्हणत असतात. उपनिषद म्हणजे संपूर्ण एक मंत्र असतो. त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे हे आधी वर्णन केलेलेच आहे. हे दर्शविण्यासाठी इत्युपनिषद असे वर्णन अथर्वशीर्षात आलेलेच आहे. तेथपर्यंत जर नाही म्हटले तर उपनिषदाचा पाठ खंडित होतो आणि म्हणूनच प्रत्येक आवर्तनात इत्युपनिषद पर्यंत म्हणणे हेच प्रशस्त आहे. मंत्र जप करणाऱ्याला अर्थ समजून जर जप करता आला तर अधिकस्य अधिकम फलम असे म्हटले जाते. यासाठी आपण अथर्वशीर्षाचा भावार्थ जाणून घेऊ. कोणत्याही शुभेच्छेने आपली क्रियाशक्ती एकत्र करणाऱ्या अनेक व्यक्तींचा संघ म्हणजे गण. अशा रीतीने एकत्र झालेल्या कार्याची आधी देवता श्री गणपती आहे. कोणतेही असे कार्य सिद्धीला नेणे आणि त्यातील विघ्न दूर करणे याकरिता श्री गणेशाचा आविर्भाव आहे. तो ज्ञानस्वरूप आहे आणि कार्यसिद्धार्थ मुख्यतः ज्ञानाची गरज ही असतेच. म्हणूनच त्या मंगलमूर्तीची प्रार्थना करत असतात. या अथर्वशीर्षामध्ये प्रथम त्याच्या गणाधिपत्याचे स्मरण केले आहे. हे मंगलमूर्ती गणनायका, तुम्हाला आमचे वंदन असो. तुम्ही साक्षात आदिवस्तूच आहात. सर्व जगाची उत्पत्ती करणारे एकमात्र आपणच आहात. आपल्यामुळेच आज हे जग चालले आहे. आपण माझे रक्षण करा. जगाचा संहार करणारेही तुम्हीच आहात. नानातत्वाने प्रकट होणारे हे ब्रह्म तुम्हीच आहात. जीव मात्रामध्ये नित्य स्वरूप असणारे आत्मतत्वही आपणच आहात. उत्तम आणि सत्यम हा परमात्म्याच्या दोन्ही अंगास अनुलक्षून मी असे म्हणतो की आपणच हे सर्व काही आहात. तेव्हा तू माझे रक्षण कर. तुझा गुणानुवाद वर्णन करणाऱ्या व्यक्तींचे रक्षण कर. ते ऐकणाऱ्याचेही रक्षण कर. अधिकारी अशा शिष्याला उपासना देणाऱ्या गुरुचे रक्षण कर आणि उपासना करणाऱ्या शिष्याचेही रक्षण कर. ज्ञान देणाऱ्या आचार्याचे रक्षण कर आणि त्याची शुश्रूषा करून ज्ञान संपादन करणाऱ्या शिष्याचेही रक्षण कर. मागच्या बाजूने माझे रक्षण कर, तसेच समोरूनही माझे रक्षण कर. डाव्या उजव्या दोन्ही बाजूनी माझे रक्षण आपणच करा. ऊर्ध्व दिशेकडून आणि अधर दिशेकडून आणि इतकेच नव्हे तर सर्व बाजूनी आणि सर्व ठिकाणी देवा तूच माझे रक्षण कर. शब्दरूपाने प्रतीत होणारे हे सर्व विश्व तुम्हीच आहात. या सर्वांची चित्शक्ती तूच आहेस आणि विविध रूपाने प्रकट होण्याचा यांचा धर्मही तूच आहे. तू ब्रह्ममय आहेस. सत चित आनंद अशा विविध रूपांनी आविर्भूत होणारे एकमेवा द्वितीय तत्व देखील तुम्हीच आहात. म्हणूनच तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मच आहात. नाना तत्वाचे ज्ञान विज्ञान आणि त्या पलीकडील साक्षीरूप असे अखंड ज्ञान तुम्हीच आहात. हे सर्व जगत तुमच्यापासूनच उत्पन्न होत असते. तुमच्यामुळेच ते स्थिर राहते. तुमच्या ठिकाणी लय पावल्यासारखे होते आणि परत तुमच्याच स्वरूपात येऊन मिळते. पंचमहाभूतांचे पंचतत्व म्हणजेच आप, पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश ही तुमचीच स्वरूपे आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणीच्या रूपाने तुम्हीच प्रकट होता. सत्व, रज आणि तम यांच्या पलीकडील तुम्हीच आहात. स्थूल, सूक्ष्म, कारण यांच्या पलीकडेही असलेले महाकारण तुम्हीच आहात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांच्या पलीकडे असलेली तुर्यावस्था हे तुमचे स्वरूप आहे.
भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्हींनाही व्यापून तुम्हीच उरलेले आहात. मानवी शरीरात अधोभागी असलेल्या मूलाधार चक्रात तुमचाच नित्य वास आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिन्हींच्या रूपाने तुम्हीच शरीरात प्रकट होत असतात. योगी लोक सर्व धातूंचे ध्यान करतात. जगत उत्पत्ती करणारा ब्रह्मा, पालन करणारा विष्णू आणि संहार करणारा रुद्र तुम्हीच आहात. सर्व देवांचा राजा इंद्र, देवांचे मुख असलेल्या यज्ञभोक्ता अग्नी, ब्रह्मांडात वाहणारा वायू, प्रकाशरूप सूर्य, अमृतमय चंद्र हे सर्व तुम्हीच आहात. हे देवा, तूच ब्रह्म, तूच भूलोक, तूच अंतरिक्ष स्वरूप भुवलोक, तूच स्वर्गलोक आणि ह्या सर्व रूपाने प्रकट होणारा प्रणवही तूच आहे. हा गकाराचा उच्चार करून नंतर अकार उच्चारला आणि त्यात प्रणवयुक्त असा अनुस्वाराचा उच्चार केला म्हणजे तुमच्या नावाचा उच्चार केल्यासारखेच आहे. हा तुमचा बीजमंत्र ध्यान रूपाने पाहत असता अथवा लिहित असता त्यातील अनुस्वार या प्रणवाप्रमाणे आहे. हे दर्शविण्याकरिता तो अनुस्वार अर्धचंद्राकार शोभणारा असावा म्हणजेच तुमच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन होते. प्रथम असलेला गकार, मधला आकार, अखेरचा अनुस्वार आणि त्या सर्वात भरून असलेला बिंदू स्वरूप प्रणव या सर्वांचे एकीकरण नादामुळेच होते आणि सांगितलेल्या क्रमाने एकमेकाला धरून हे शब्दोच्चार झाले म्हणजे हा नाद उत्पन्न होत असतो. अशा रीतीने या बीजाची सिद्धी होणे आणि हीच गणेश विद्या आहे. ह्या मंत्राचा द्रष्टा गणकृषी आहे आणि छंद निश्रुत गायत्री आहे. ह्या गणेश विद्येची देवता गणपती हीच आहे आणि ओम गम गणपतीये नमः हा तो अष्टाक्षरी मंत्र आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. म्हणजेच एकदंत अशा गणपतीला आम्ही जाणतो, वक्रतुंड अशा देवाचे आम्ही ध्यान करतो. एकदंत असा गणपती आम्हाला प्रेरणा करो ही गणेश गायत्री आहे. एकदंत आणि 4 हात असलेल्या उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून ह्या बाजूच्या खालच्या हातापर्यंत अनुक्रमे पाश, अंकुश, दात आणि वरदमुद्रा धारण करणारा, त्याचप्रमाणे उंदीराचे चिन्ह असणारा, ध्वज धारण करणारा, लाल रंगाचा विशाल उदराचा, सुपासारखे कान असणारा, तांबडे वस्त्र धारण करणारा, रक्तचंदनाची उटी अंगाला लावणारा, भक्तजनांनी लाल फुलांनी पूजा केली आहे असा, भक्तांकरिता कळवणारा, जगाचे आदिकरण असलेला, सृष्टीच्या पूर्वी आणि प्रकृती पुरुषा पलीकडे असणारा अशा गणेश देवाचे जो नित्य ध्यान करतो तोच सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी म्हणून मानला जातो. तपश्चर्येचा अधिपती, गणांचा नायक, सर्वात श्रेष्ठ असा अधिपती अशा तुझ देवाला माझा नमस्कार असो. लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवपुत्र आणि केवळ वरदमूर्तीच अशा तुझ गणपतीला माझा, आमचा सर्वांचा नमस्कार असो. जो कोणी अथर्वशीर्षाचे अध्ययन करतो तो ह्या देहातच ब्रह्मरूप होतो. त्याला कोणत्याही विघ्नांची बाधा ही होतच नसते. तो कोठेही असला तरी सर्वदा सुखीच असतो. तो हिंसा, भक्षाभक्ष, परदारागमन, चोरी आणि पापांचा संसर्ग या 5ही महापापांपासून मुक्तच होतो. सायंकाळी पठण करणाऱ्याचे त्याच्या हातून दिवसा घडलेले म्हणजेच मुद्दाम जाणून बुजून केलेले नव्हे पाप नाहीसे होते. प्रातःकाळी म्हणणाऱ्याचे अशाच पद्धतीने रात्री घडलेली पाप नाहीसी होत असतात. सकाळ संध्याकाळ पठण करणाऱ्यांची पापवृत्ती ही नाहीशी होत असते. हे अथर्वशीर्ष पठण करणाऱ्या उपासकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होत असतात. हे अथर्वशीर्ष श्रद्धा, भक्ती आणि भाव असणाऱ्यांनीच करावे.
या अथर्व शीर्षाची 1000 वेळा आवर्तने केली असता त्या योग्याने जी कामना मनात धरली ती पूर्ण होत असते, असे शास्त्र वचन आहे. अथर्व शीर्षाने गणपतीला अभिषेक करणारा उत्तम व्यक्ता होत असतो. चतुर्थीच्या दिवशी काहीही न खाता याचा जप करणारा हा विद्या संपन्न होत असतो, असे अथर्व ऋषींनी म्हटले आहे. याचा जप करणाऱ्याला ब्रह्म आणि आद्या म्हणजे माया यांच्या आचरणाचे म्हणजेच विलासाचे रहस्य समजते. तो निर्भय होतो, त्याला कसल्याच प्रकारच्या भयाचे कारण हे उरतच नाही. जो या अथर्व शीर्षाने श्री गणपती प्रित्यर्थ दुर्वांचे हवन करत असतो तो कुबेराप्रमाणे ऐश्वर्य संपन्नच होत असतो. जो साळीच्या लयांचे हवन करतो तो कोठेही आणि केव्हाही यशस्वीच होतो. त्याला सर्वगामी अशी बुद्धी प्राप्त होत असते. श्री गजाननाचे प्रित्यर्थ 1000 मोदकांनी हवन करणाऱ्याला सर्व काही प्राप्त होत असते. इतर अनेक साधकांचे फल त्याला मिळतच असते. जो कोणी अधिकारी अशा 8 ब्राह्मणांना याचा उपदेश करतो तो सूर्यासारखा तेजस्वीच होतो. सूर्यग्रहणात महानदीच्या काठी अथवा श्री गणपतीच्या प्रतिमेजवळ बसून अथर्व शीर्षाचा जप केला असता त्याला अथर्व शीर्षाची सिद्धी मिळते. तो मोठ्या मोठ्या विघ्नांपासून मुक्त होतो, वाटेल त्या मोठ्या दोषापासून मुक्त होत असतो. इतकेच नव्हे तर सर्व पापांपासून त्याची मुक्ती होते. म्हणजेच त्याच्या हातून दोष व पाप हे घडतच नाही. तो सर्वज्ञ होतो. असे त्याचे महात्म्य जो जाणतो तो सर्व काही प्राप्त करू शकतो. हे देवांनो, आम्ही शुभ असेल तेच कानाने ऐकावे, डोळ्यांनी जे कल्याणकारी असेल तेच पाहावे, सदृढ शरीराने आणि बलवान इंद्रियांनी युक्त असे होऊन देवांनी दिलेले आयुष्य त्याची भक्ती करण्यातच घालवू अशीच कृपा असावी. त्याची कीर्ती वाढ वडिलांपासून आम्ही ऐकत आलो. तो इंद्र आमचे कल्याण कर, सर्वज्ञ आणि सर्वसंपन्न असा पुरुषा आमचे कल्याण करू. ज्याची गती अकुंठित आहे असा कालस्वरूपी तारक्ष आमचे कल्याण करू. त्याचप्रमाणे वेदस्वरूपी बृहस्पती जे कल्याणप्रद आहे तेच आम्हास दे. हे देवा, आम्हा सर्वांचे रक्षण करू. ते माझ्या गुरुचे अथवा वेद म्हणणाऱ्याचेही रक्षण करू. शेवटी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती की मंत्र जप करणाऱ्याला अर्थ समजून जप करता आला तर अधिकस्य अधिकम फलम. या अथर्व शीर्ष उपनिषदाचा आपण सर्वांनी पण लाभ घ्यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.